काय जमन म्हणलं मग शिवलाल फोन बघून भाऊचं उदळ देऊन राहिलं त्याले कांद्याचं. जमन का नाही म्हणलं का मंदातच सोडून पळतीन ते पाहिजा बा. नाही तर मग कसं बी आपल्याला 2-3 दिवसानं गुंपाबाईचं मजूर भेटूनच राहिलं नसतं तापडा व्हायचं आपल्या मागं. तुम्हाला काय वाटते? अरे बाबा मजूरच कुठं आहे हे तर विचारायला आले आपल्याला. मग गुंपा मावशीचा आता मजूर आपल्याला काही भेटन आणि काही नाही. हातचं गमावून बसले आपल्या मागं लागं. तर म्हणलं बरे आहेत हो. आता कसे मुरलेत ते कामं नाही काही नाही काय करणार आहे. 3 बाया 3 माणसं 6 जण आहेत. काय 1 एकर आणि 2 एकर आहे आपला. जास्त आहेच कुठं 2 एकराला काय जे काही दिवस लागेल ते 5 बशीन द्यायचं ते. पण आपल्याला पुरलं पाहिजे ना. ऐदी लोक आहेत ना ते कामाचे नाहीत ना. मग उदळ देऊ राहिले का काय रोजानं कसं करू राहिले म्हणलं. मग करून आता वावरात उद्या सकाळी आपण आता 6 वाजताच जाऊ लवकर. त्याला मी सांगितलं लवकर ये जा म्हणलं बोलावाले. असं मग कसं उदळ घेऊन घेतील ते तिथंच सौदा करू वावरात. बरं ठीक आहे. शक्यतो मला तर वाटते उदळच देऊन टाका द्यायला. काय रोजानं काही काम करत नाहीत बरं ते. रोजाचं काही गॅरंटीच नाही द्यायची. फक्त बसाचे कामं करते का आई? आता तुम्ही गुंपा मावशीचे जा त्याला सांगून द्या की बा मजूर काही तुमचा आता आमच्याकडे पाठवू नका म्हणा. आम्ही सांगितलं मजूर म्हणजे त्याला माहिती होऊन जाते. आणि भाव टाव काय आहे काय नाही ते काढून या. काय एकर आहे काय नाही. आणि दुकानातून नारळ अगरबत्ती घेऊन या मग. हो तसं करावं लागेल नाही का. हो तसं करावं लागेल. नाही तर हे तर आपल्याला पुरू नाही द्यायची. हो काय भाव आहे आपल्याला माहिती करून घ्या लागेल ना. काय आहे काय नाही हिशोब तर. तेवढं विचारपूस करून घ्या. मग कसं तर मग तुम्हाला इकडे सौदा करायला बरं राहते. माहिती होऊन जाते बरोबर. बरं तसं करतो मग मी. हो जातो मी आता ते नारळ अगरबत्ती घेऊन येतो. मग तिथे गुंपाबाईची इथून सांगून येतो. हो चला मग. आले का? बरं काय म्हणते मग आता मुशिरम भाऊ काय या म्हणते का नाही म्हणते म्हणलं. मग ते तर खुश आहे. या म्हणे मग उद्या 6 जण 6 जण जास्त जास्त जण या म्हणे सकाळी. आपण ते सौद्याचं करून घ्या लागेल ना आपल्याला. काय उदळ्यानं देते का काय रोजानं देते कसं काय करते ते विचारलं की त्याला बोलावं लागतो तिथं. त्याने म्हणलं आम्ही पण ते म्हणे वावरातच करू म्हणे सौदा. आपण काय दुसरे आहो का कोणी. कमी जास्त ऍडजस्टमेंट करून टाकू म्हणे. काय काय नाही तर सगळ्याच्या हिशोबानं आधीच बोली करायला लागते बरं. मग ते कसं मोगा ठेवलं का नाही नंतर मग हातात पैसे कमी देते. 200 रुपये रोजानं पैसे देतील आपल्या हातात. तर मग तुम्ही हाच ना उद्या तिथं. तुम्ही बोला आम्ही बोलतो. पाहू ना असं कसं आपल्याला जे पुरण तेच करायचं का नाही. तेच म्हणलं. नाही तर बस दिवसभर आपले लगाचं ऊन जाते अंगावून. पैसा तर काहीच नाही. 4 पैसे उरले पाहिजे. तेच म्हणलं. पहा ना मग तुम्ही आता कसं करता. उदळ घेता का मग. उदळ घ्यायचं का रोजानं करता मग. रोजानं म्हणल्यावर तर रोजानं तर काहीच नाही उरत बे. काय उरतील का 200-250 रुपयाच्या वर रोज देणार नाही. 7 वाजता जा 12 वाजता घराकडे या. मग मला तर वाटते उदळ घेऊन टाकू ना. काय हिशोब आहे काय नाही जरा ही चौकशी करू आपण. काही काही लोक गेलेले आहे कांदे काढाले. त्याच्यापासून माहिती काढू काय एकर आहे काय नाही. त्याच्यानंतर बोलू उद्या मग उदळ्या. बरं लावून मग फोन इकडे तिकडे लावून जरा चौकशी करून घे काय काय नाही तर त्या हिशोबाने मग बोलू उद्या आपण नाही का. उदळ जर असलं तर मग कसं 4 पैसे उरते आपल्याला. शक्यतो उदळच घेऊ आपण. मग काहीतरी पैसे उरण तरी आपल्याला. पाहू ना आता शिवलाल भाऊ करतील चौकशी. आम्ही करतो विचारपूस करू. त्याच्यानंतर उद्या निर्णय घेऊ. पाहू मग उद्या काय होते. तर मी काय म्हणत होतो म्हटलं आपलं कांद्याचं काही मेळ लागेल म्हटलं. मग आपल्या वावरात काही येईल म्हणलं मजूर. तरी तुम्हाला 2-3 दिवस थांबाच लागेल. हो काऊन की सरपंचाचा आता 2 एकर झाला का ना. एका दिवशी 1 एकर काढून राहिला बाया 25-30 बाया आहेत. तर म्हटलं असं करा तुम्ही 2 दिवस 3 दिवस 4थ्या दिवशी तुमच्या वावरात येऊ आम्ही आता. त्याशिवाय तर काही होणार नाही. बाबा 4थ्या दिवशी मग पाहिलं का. मग तर लय गेलं पुढे आमचं काम. तर मी काय म्हणत होतो तर आपलं शिवलाल टोयगोटे नाही का. तर ते कसं उदळ घेऊन राहिला. म्हणून म्हणलं आमच्या इकडे कसं ते उद्या येऊन राहिले तर 6 जण आहे म्हणते. म्हणून म्हणलं जर आता समजा ते जर आले तर मग आपलं कसं कॅन्सल समजून घ्या. ठीक आहे ना मग काय हरकत नाही. आता तुम्ही त्याला जर सांगितलं असेल तर मग ते घेऊन जा. नंतर मग आम्ही कसं सरपंच झाल्यावर लाईन पडला घेतो. मग तुमचा नंबर कट. तसेच चालते आमचं कटे करून टाका. म्हणजे कसं तुम्हाला सांगासाठीच आलो होतो मी. कसं काय आता हिशोब तुमचा म्हणजे उदळ्यानं काय भाव आहे समजा एकराचा. उदळ्याचं कसं आहे आम्ही उदळ्याचं काही घेतले नाही बाबा. हो सगळे रोजा मजुरीनेच येऊन राहिले सगळं मजूर. 200 रुपये रोज आहे. 7 वाजता येतात बाया 12 वाजता चालल्या जाते. मधात न्यारीचा टाइम समजा 8 वाजता. आणि एका वेळेस 5 मिनिटं पाणी गेली पिते मधात. एवढं आहे बा. म्हणजे पण उदळ जर दिला आपण तर मग काय हिशोबाने घेसान म्हणलं. उदळ्याचं तर काही माहित नाही बाबा मला. हो कसं विचारपूस करून सांगेन मी उद्या. कारण की आता आपण काही उदळ घेतलंय नाही कुणाचं. कसं आहे आपलं 200 रुपये रोजानं मजूर चालू आहे. आता दूरचं वावर असलं समजा 250 रुपये घेतो समजा 1 वाजे लोक. मग म्हणजे 200-250 रुपये मजुरी चालू आहे समजा नाही का 12-1 वाजेपर्यंत. बरं पाहू मग आता त्याला उदळ्यानं काय म्हणते काय नाही तर विचारपूस करावं लागेल जरासं. पहा ना मला तर वाटते 10-11 हजार रुपये देऊन द्यायले. 1 एकराचे 2 एकराचे 20,000 म्हणून पहा. काऊन की कसं आहे एवढा मोठा कांदा उपटणं 1 एकरातला काही उलिसा नसते बरं. गोटेच असते निरा. उपटणं पगर लावणं कापणं झाडाखाली आणि भरून देणं बरंच काम असते 1 एकराचं. 10-11 हजार रुपये म्हणून पहा. बरोबर पाहा लागेल मग काय म्हणते तर नाही का. हो ना मग आता मजुरीने जर म्हणलं तर बाया जास्त लागेल का लेकाच्या. मजुरी नाही म्हणलं तर तेवढेच लागते. उदळ्यानं म्हणलं तर थोडंसं फक्त लवकर होते. कसं मेहनत न करते तर बरोबर ऊन नाही समजत तर ताण नाही समजत. रोजानं म्हटलं की तर बातच ऊन लागते. पाहतो विचारपूस करून आता काय मिळ लागते का. हो ठीक आहे. आता काय आता सगळीकडल्या मजुऱ्या कसे आपापल्या परिसरानुसार अलग अलग आहेत. कुठं 200 रुपये कुठं 250 रुपये. पाहू आता काय म्हणतात ते. एक नारळ एक अगरबत्ती आणि आपलं तांदूळ देतो किलोभर आणि साखर देतो बा. हो काय आता उद्या आपलं कांदा काढणं आहे. हो कसं चहा पाणी करावं लागते ना काही काही मजूर आले मग दुपारच्या पायरी.
आणि बाकीचं सकाळी बोनं गिनं शिजवाले तांदूळ नारळ वगैरे हे ती द्या म्हणलं मग. उद्या कांदा काढणार वाटते नाही. हो, कुठचा आहे बा मजूर गिजूर कुठचं बोलावलं वाटते नाही. हो, गावातलं मजूर तर तिकडे सरपंच साहेबाच्या इकडे नाही. सरपंच साहेब तुमच्या इकडे वाटते ना. आता 2-3 दिवसाचं राहिलं होतं माय. काय तुमचं कुठून आणलं बा मजूर? कुठचं? हो हेच आपल्याच गावातलं शिवलाल बबन काशीनाथ त्याच्या घरच्या बाया 6 मजूर आहे. आणि आपला काय 2 एकर कांदा आहे. चालू आपलं डिगी अजून 1-2 वाढवतो म्हणे. आम्ही पाहतो अजून घरची जराशी हातभार लावतो साव. बाबा हे आहे का बापा शिवलाल बबन काशीनाथ. अरे कुठे यायच्या नांदी लागले हो. सक्सेस नाही ते. हो, ते मनातून पैते बरं. शक्यता कमी आहे द्यायची. काऊन की काल ते दिवसभर गणगण हिंडले ते गाव सरपंच. मले म्हणे काही कामधंदा आहे का. म्याला आहे बा गदे नेत जाय थोड म्हणे बा मरता का उनी. मग शेवटी काही काम सापडलं नाही वाटते. तुमचं सापडलं वाटते मग. मा इकडे आले होते म्हणे मला ट्रॅक्टर देता का म्हणे. हो ट्रॅक्टर पाहतो म्हणे आम्ही. 25,000 रुपये महिना देत जाऊ म्हणे महिन्याचा. आणि आमच्या ताब्यात ट्रॅक्टर द्या म्हणे. आम्ही खतं ओढतो म्हणे बा. मी आणलं मला काही बा शिकू नका तुम्ही पात्रा का आहे तर मी आता नाहीच म्हणलं द्यायला. पण मग आता मजूरच नाही सापडत तर मग आता येते तर येऊ द्या. आपलं काय चाललं त्याची आता रोजानं कामं करतील लगायचे नाही तर उधळ घेतील ना. आपण शेल्यावर दिन वाटते का तुम्हाला. वाटते का म्हणलं तसे नेते म्हणजे नेते. अरे रुपया देत नाही मी द्यायले. रुपया देत नाही कसे काय करत नाही ती. मग काय तर अरे काय एवढं सोपं हो का. मारत्या पैसे नाही देत त्याले. पहिले तू कांदा काढून दे तर पैसे घे. मग काय करणार आहे का जा म्हणता बा तुम्ही. पण ते मला नाही वाटत बा तुमचा ताल बसून म्हणून. हो काही ना काहीतरी गुतांगळा होईलच म्हणतात असं तर अंदाज दिसते मला. अरे मुरलेत ते आता. पैसाच नाही ना. त्या खातोड्याचं काम हुकलं आता. काय मग आता करतील तर काय करतील म्हणून काहीतरी करावंच लागेल का नाही पोटा पाण्यासाठी. काही नाही मुकाट्यानं आता सारखे होते ते. तरी पण कसं जरा समवूनच राहायचा बुवा. हो म्हणजे कसं मोठं म्हणजे कठीणच काम दिसते मला द्यायचं. बरं पहा मग आता काय 1 नारळ देऊ अगरबत्ती. बरं ठीक आहे. साखर आणि तांदूळ नाही का. बरं ठीक आहे. 6 वाजता झाले बा इथं. का आले का शिवलाल भाऊ. काय चालायचं का मग. चाल ना बा लवकर. ते सौदा करून घेऊ पटकन. मग कसं पटकन आपलं 6:30 पावणे 7 लोक सौदा होऊन जाते. 7 वाजतापासून आम्ही कामी लागून जातो. चाल मग लवकर. चाल बरं सौदा करून घेऊ. त्या बुड्याला घेऊन घे. म्हणजे जिकडे तिकडे करून घेऊ. मजुरी संघ शिवून राहिलं. बाया बी झाला सगळं आता. डबे घेतले की निघा असं म्हणता नाही का. बरं मी काय म्हणतो तुम्ही सौदा करून घ्या. हो बाबाला मी सांगून देतो. बाबा येऊन जाईल. मी कसं आता मी चालू नागरटीवर. अजून माय कसं मग मी येतोच समजा दुपारून 11-12 वाजेपर्यंत नागरटी झाली की तोपर्यंत तुम्ही सौदा गिदा करून घ्या. कामी लागून जा. नाही ना तू पाहिजे ना मारती. तर बुड्याला घटत नाही राजा. मग काय अजून हुकवा खून जायचं तू चाल ना. नाही माय काहीच काम नाही. बुडा करते ना बरोबर हँडल. काही विषय नाही. आता आपण काय फरक आहे का शिवलाल भाऊ. बरोबर ऍडजस्टमेंट करून घे जा. काय आहे काय नाही तर बाबाला सांगून देतो मी. चला तुम्ही पुढे व्हा लवकर. बाबा येऊन जाईल. निघू का मग आम्ही आता. डबे घेऊन मग पुढे होऊन जातो. मग सौदा झाल्यासारखं आहे ना. नारळ अगरबत्ती पाठवून दे मग पुढे जाऊ. 2 मिनिटं चहा घेऊन राहील बाबा. देतो पाठवून मी. नारळ अगरबत्ती घेऊन संख्येला पाठवतो. काही वांधा नाही. जा तुम्ही लागा वावराच्या रस्त्याने लागा. नाही 14,000 रुपयाच्या खाली आपल्याला उधळ घ्यायचं नाही 1 एकराचा. 2 एकराचे 28,000 रुपये मागायचे. नाही तर सरळ आपलं हे बा निघाचीच करायची वावरातून. चाललो आम्ही. ते पाहिले म्हणलं त्या. हो पाहिजे म्हणलं. अरे इकडे म्हणलं इकडे. काय रे लवकर येत जा ना बा. मग काय तर मग अजून ऊन होते ना. 6-6:30 वावरात यायला पाहिजे तुम्ही. मग आज बसलो वाट पाहता आम्ही. सांगा कसं काय करता मग. काय हिशोब लावून राहिले. सांगा लवकर सौदा करा आणि पटकन आम्ही कामी लागू द्या. अरे सौद्याचं काय मोठं आहे. करा ना तुम्ही कामं करा. आपण कसं सगळा कांदा झाल्यावर हिशोब करून घेऊ. पद्धतशीर पैसे देऊन देऊ. जे काय जनतेचं आहे ते आपण देऊन देऊ. बाबा तसं मोगम मध्ये नाही. म्हणलं ते आता ठरून द्या. एकरानं उधळ देता का रोजान देता पहा तुम्ही. काऊन की असं मोगम मध्ये नाही करत आम्ही काम. तुम्ही सांगा ना तुमचं काय म्हणणं आहे. मग आम्ही सांगू आम्हाला काय परवडते नाही परवडत. आता वावर तुमचं सगळं तुमचं आणि आपण कसं काय ठरवावं ते. तुम्ही सांगा बा तुम्हाला काय पुरते काय नाही. नाही तर आम्हाला जर परवडलं तर आम्ही करू. नाही परवडलं तर आम्ही गुंपा मावशीच्या इकडे चालले आपल्या रोजानं. आमचा काही विषय नाही बा. तर पहा आता मी एकच बोलतो तुम्हाला. हो तुम्ही काय करा उधळ घेऊन घ्या. 10,000 रुपये एकर. 2 एकर आपला समजा कांदा आहे. तर 20,000 रुपये तुम्हाला देऊ. तर तुम्हाला पूर्ण कांदा समजा उपटणं त्यानंतर कापून देणं जमा करणं आणि ते सगळं ट्रॅक्टरनी टाली भरून देणं. एवढं तुमच्याकडे 10,000 रुपये एकरानं 20,000 रुपये 2 एकराची द्यायला तयार आहो. चला काशीनाथ काही मजा नाही म्हणलं. चला आपल्याला बा रोजानं जायला पुरते. 10,000 रुपये एकर मध्ये सांगा काय पुरण आपल्याला सांगा. मग आता किती देणार आहो मग तू सांग ना. मग तू काय म्हणतो. तुझे काय म्हणणं आहे. पहा आमचं कसं म्हणणं आहे. आम्ही चौकशी केली. त्या नगरमध्ये काही जण गेले तर आपल्या इकडले. तर ते म्हणे बा काय 12,000 रुपये समजा एकर. ते खाऊन पिऊन समजा. खाऊन प्यायचा खर्च प्यायचा खर्च मालकाची इकडे. राहायची व्यवस्था तेच करून राहिले. आणि टन 12,000 रुपये रोज ते देऊन राहिले. समजा ट्रॅक्टरातनी आपण समजा कांदा भरून देऊ पूर्ण ओके करून देऊ. 1 एकराचे 12,000 खाऊन पिऊन. आणि जर समजा तुम्ही तुमचं बनवत असाल तर 15,000 रुपये. 15-16 समजा 14-15-16 पर्यंत चालू आहे म्हणते.
तर आमचं म्हणणं आहे बा आम्ही गावातच आहो. तर म्हणलं कसं आहे खाऊन पिऊन आम्ही आमच्या घरून डबे आणतो शिदोरे आणतो. 14,000 रुपये एकरनं देऊन द्या आम्हाला 28,000 रुपयात. बाबा बाबा 14,000 रुपये एकर लेका काही बोलता का बे लेका तोंडात आलं ते सांगायचं काही बी आपला हटलं का राहू द्या म्हणलं बा काही काढू नका कांदा गिंदा राहू दे. अरे बाबा म्हणलं 15-16 हजार रुपये चालू आहे आम्ही तरी 14च म्हणले. मग काय तर एक तर कांदा का शिवलाल भाऊ पाणी नाही दिलं काही नाही किती कडकलेला आहे. मुशिराम भाऊ तुमचा कांदा आहे बा एक तर पाणी काय झालं तुम्ही तळण दिली त्याले कांदा उपटायच्या वक्ती बराच खुडणार आहे. म्हणून म्हणतो बा लय कसं आरामानं काम करावं लागते याच्यात तकातकानं. तर तुम्ही 14,000 म्हणलं जास्त काही म्हणलं नाही. तर पहा बा तुम्हाला परवडत असन तर द्या नसन परवडत राहू द्या. काही परवडत नाही आपल्याला इतके असते का काही बी आपलं सगळं 12,000 रुपये ना 12. संख्या 12 नाही ना 10 रे बा हो संख्येच्या मनानं नाही आहे संख्याला समजते का. नाही हे बा संकेतच्याच म्हणा. संकेत तू बरोबर बोल एक खेपचं जाऊ दे त्याचे 12 जाऊ द्या माये 14 जाऊ द्या. 13 मध्ये फायनल करून टाका झाला. 13,000 रुपये द्यायचे आणि बाकीचे फक्त पाण्याची व्यवस्था 2-3 टाईम चहाची व्यवस्था एवढं तुम्हाला करावं लागेल. जागजागी समजा 2-3 ठिकाणी खोपड्या उन्हीच्या हिशोबानं. नाही पुरतच नाही ना 13 देतच नाही मी 13 बाबा काय लय झालं ते जा तुम्ही जा काही करणंच नाही आपल्याला हट पाहिजेच नाही. चला मग राहिलं जाऊ दे. चला रे बा चला म्हणलं गुंपा मावशी इकडे चला रे बा चला. काय ते शिवलाल काय कल करत चालले म्हणलं हो काय झालं म्हणलं काय सौदा हुकला वाटते नाही. अरे बा काय करतं 13-14,000 रुपये म्हणून राहिले ती लय चढले ते मला जा बा हो जा तिकडे कोणाचंही करा आपलं काही 13-14,000 रुपये काही देत नाही आपण एकराले. हो पण मी काय म्हणतो आपल्याला आपला माल काढून मग काय करावं लागत असते. आता कसं कमी जास्त करून ऍडजस्टमेंट करून टाकावं लागत होती. पुरतच नाही ना रुपया कमी करायला तयार नाही मग काय मग आता पहिले तर 16 म्हणे ते बा 16वर मग 14वर आला शेवटून 13वर आला हो मिळालं नाही बाबा ते बी चहा पाणी लागवण खोपडी करून दे जा पाणी आणून दे जा मला निघ बा जाऊ दे तिकडे. पण मुंशीराव मी काय म्हणतो आता कसं हातासरसे मजूर आहे अजून दुसरीकडे बसलं की अजून 8 दिवस लटकून पडशील ना. कसं ती मोठा घोर झाला मी एक तर आता गुंपा मावशीला सांगून आलो मिळालं आपल्याला काही मजूर आता तुमचं पाहिजे नाही. लाईनी पाटलाचा नंबर लावते महांदी म्हणजे तिथूनही पुढे गेलो मी कायच करावं लागलं. पण हे लय सांगू राहिले पाहिजे आपल्याला कसं म्हणजे जास्त वोट राहिले काही नाही जास्त अरे लागतेच तेवढे मग काय तर सध्या भावारी मस्त आहे कांद्याले सटकन काढून घेऊन मोकळ्या ग ते का ओला कांदा आहे सण वजनही भरते आणि आता योगा मजूर सापडलं वातावरणाचं काही सांगता येत नाही ना अवकाळीचं काही नेम आहे का. मग किती धुईधानी झाली माहित नाही का आता आपण आता ते काय आता गेलेत बा आता चालले होते रस्त्यानं वाटते नाही का काय बोलावं का काय म्हणू का कमी जास्त करू का काही. हे बा सुरू करून दे रोजाने आम्हाला हो नाही पुरत तर 200 रुपये रोज देऊन टाक चला म्हणा लागा म्हणा कामी. तसं करावं नाही का म्हणजे समजा रोजानं जर म्हणलं तर आता समजा 6 जण आहेत ते 1200 रुपये दिले जाय तिकडे रोजचे नाही का बस तसंच आपलं रोजा मजुरीनेच पुरून आपल्याला तेच पुरते चल आपण भेटून घेऊ द्यायले कसं हातचं गमावू नको मजूर ती मग काय तर चल मग चल म्हणू द्यायला आपण काहीतरी. बरोबर पाहू मग ऍडजस्टमेंट झालं तर झालं हो चला मग चला. काय बोलता राहू द्या बा जाऊ द्या ना आता मोडला ना आपला सौदा जाऊ द्या आता काही मजा नाही राहील त्याच्या. ते कसं असते सावतर पेंट डिगत नसते एक वेळ सौदा तुटला. हो ना पण मी काय म्हणतो माझे 2 शब्द ऐकतं तरी फक्त काय म्हणतो अरे आपण का परगावचे आहो का तुम्ही का दुसरी कोण आले ना कामं पाहून राहिले असं आहे का. शेवटी आपले रोजचे नेहमीचे संबंध आहेत तोंडावर तोंड पडते असं नसते ना अशा केल्याने जमत असते का. पण त्याचं पाहना काय भाव म्हणते ते 10,000 रुपयानं काय उरून राहिला आम्हाला सांगा बरं. 25-30 मजूर एका एकराला लागते उपटाले कांदा काढणं आहे एवढ्या उन्हीतनी आम्हाला तपा लागते ते चिरून देणं आहे एवढा मोठा टालीनं भरून देणं आहे. मग का सोपं आहे का उलीचं काम आहे का ते. मग म्हणते 10,000 रुपये मग कमीत कमी 30 बाया जर लागले आम्हाला तर मग काय पुरलं आम्हाला सांगा बरं तुम्ही. इतक्या नसते लागत 25 बाया आहे पा उदळ्यातनी 1 एकर काढते हो 25 गुणीला 25 100 हो 400 रुपये रोज तरी पडत होता पण जाऊ द्या 500 रुपये रोजानं पडते तुम्हाला हो तुम्ही असं करा 12,000 रुपयानं 12,500 रुपयानं एकरानं घेऊन घ्या. नाही आम्ही नाही घेत म्हणलं ते हो लयच आता 13,000 म्हणलं होतं आम्ही पण आता आम्ही 14 शिवाय कमी करतही नाही हो तेच तर आता शिवलाल भाऊच्या तोंडातून निघालं पण 14च्या खाली आम्ही करायला तयार नाही आता. जाऊ द्या उदळ्याचा विषय सोडून देऊ आपण रोजा नेता का सांगा रोजा नेता. रोजानं काय आता हे बा शिवलाल भाऊ हो म्हणून टाका पाहू मग काय करायचं. रोजानं हो चालते काही हरकत नाही आम्ही काय कायच्यात बसतो फक्त तुम्हीच पहा तुमचं हो सांगा काय रोज देता. सकाळी 7 वाजतापासून तर संध्या आपलं दुपारी 12 वाजेपर्यंत हो किती देऊ राहिले सांगा. किती म्हणजे जे असेल ते 200 रुपये चालू आहे आता समजा हो गुंपा भाई आता 200 रुपये देऊ राहिले बा. कोणतं हो 200 रुपये 200 पुरून राहिलं का एवढ्या उन्हीचं. मग 250 रुपये असेल तर सांगा बा 250 येतो आम्ही हो 250 रुपये रोज देऊ राहिले का 7 ते 12 हो आमचं काही लोकांसारखं नाही ना काम म्हणजे काम हो 7 सुरू झालं 12 वाजताच बिलकुल हात बंद. नाही ना 250 नाही 200नच म्हणे आले का ते म्हणे ना मला 200 रुपये 10-20 रुपये समजा गुंपा बैल द्यावं लागते समजा मजुरा मांग. नाही ते आम्ही नाहीत म्हणलं बा आम्हाला नाही पुरत ते. मग काय आता इतकी मेहनत करावं लागते काही तर उरले पाहिजे 4 पैसे आम्हाला. मग 1 मिनिट फोन आहे कोणाच तरी 1 मिनिट. हॅलो शिवलालजी टोयगोटे बोलतो म्हणलं हां बोला कोण बोलता.
हॅलो शिवलाल भाऊ, तुम्ही नंबर घेतला तुमचा. म्हणलं काय कामधंदे नाही म्हणे असं समजलं मला. तर म्हणलं येतं का म्हटलं अकोल्याले RCC आपलं हे नाहीत का मोठे गावकर सराचे ते क्लासेस तिथं बिल्डिंगमध्ये. तर म्हटलं मी ऑपरेटर बोलतो तिथचा. तर म्हटलं कसं आम्हाला वाटलं बा काही कामधंदा नसेल तर या मग इथं. हो तिघाही जणाले काम आहे आपलं, काशीनाथ भाऊ, बबनराव, तुम्हाला बी. का म्हटलं आहे तुम्हाला वाटतं कामं नाही का आम्हाला, किती फोन आहे तिथं. हां बरं असं बोला ना. सांगा ना काम काय करावं लागेल म्हणलं. आता कसं तुमच्या लेवलचं काम म्हटलं म्हणजे कसं आपल्याला फळे पुसाचं काम आहे तुम्हाला. शिक्षक लोक शिकवतील, तुम्ही फळे पुसत राहायचे. बस बाकी काही नाही. विद्यार्थ्याला पाणी गिनी देणं हे ते समजा, बाकी काही नाही. झाडू गिडू मारणं समजा, बाकी विशेष काही नाही असं. आम्ही तर फळे पुसाचं काम म्हणते नाही का. मी म्हटलं हलगो मालगोच आहे का नाही का, मला पुरलं असतं का चहा पाणी नाश्ता. असं हो का. नाही बरं मी विचार करून सांगतो. कसं आहे थोडं म्हणजे थोडं कामात होतो मी. नंतर बोलीन मी त्या विषयावर, काय पगार काय नाही तेवढं मला पाठवून द्या व्हॉट्सअपवर. पटलं तर येईल मी, नाही तर मग कसं पाहिन मी. ठीक आहे ठेवा आता, ठेवा. बरोबर सांगतो मी. सरले विचारून सांगतो काय द्यायचं काय नाही. तर बोलू मग आपण नंतर. ठीक आहे मग ठेवतो. हो पा विचार करा तुम्ही. हो चांगलं काम आहे. पा म्हणलं आहे असे कामधंदे आहेत. पण आता काय जाऊ द्या, आपल्याला असं वाटतं गावातलं काम आहे म्हणून. सांगा मग काय कसं करू राहिले. 250 रुपये रोज देऊ राहिले का. ते देऊन टाक म्हणलं, देऊन टाका. हो फक्त त्याला सांगून दे काम म्हणा टाइम टू टाइम लागेल म्हणा. आता कंदिलाबाजी म्हणते म्हणून मी धुरतो. हो पण काम कसं गड्या टाइम टू टाइम लागा ना. 7 वाजता पातीवर बसले पाहिजे तुम्ही. हो 7 ते बिलकुल 12 वाजे लोक टणटण. हो नाही तर मग कसं निरा गोष्टी नेहमी ते चालणार नाही. हो कामाशी काम. अरे कामच घ्या ना. आम्ही काय काय निरा गाळी द्या का, आम्हाला काय समजत नाही की इतके पैसे देऊन राहिले तुम्ही. तर मग विषय नाही त्याचा, काम म्हणजे काम. घेऊ का मग पाच करू सुरू मग आता करायचं का. हो चालते ना. हो आता 7 वाजून राहिले. हो करून टाका आता मग 7 ते 12 समजा. आता 7 ते 12 आता एक तर पहिला दिवस आहे, थोडंसं मागं पुढे होतच असते. आता आम्हाला पहिले न्यारी तर करावं लागेल कमीत कमी. पोटात टाकल्याशिवाय कसं काम करा माणसं सांगा बा. नाही, करा जेवण करा तुम्ही. बसा एका जागी मस्त जेवण करा आणि बसा. 7:30 होईल. हो काही वांधा नाही. बरं ठीक आहे. तर फक्त मी काय म्हणतो पाण्याची तेवढी व्यवस्था करा मग. आता 2-3 भरणी आणून द्या. आणि एक म्हणतो आपल्या 2-3 ठिकाणी खोपड्या मांडा. म्हणजे कसं असते ऊन असते माणूस बसते जरासा. तेवढं 2-3 ठिकाणी तेवढं मारतीले फोन करून बोलावून घ्या आणि त्याला सांगून द्या. असं कर म्हणा गड्या. आणि बाकी दुपारी समजा 9 वाजता समजा चहाची एक व्यवस्था करता आणि 1 ते 12 वाजता. म्हणजे कसं ऊन जर लागलं तर काय करावं माणसानं. हो ना तेवढी करतो मी. हो आणायला लावतो ना. संकेतले सांगतो ना. आपल्या खोपडीतच करायला लावतो. काही विषय नाही. हो झालं. बाकी अजून काही विषय मग. ॲडव्हान्स घेऊन या म्हणलं. ॲडव्हान्स मग कसं अजून सौद्याचं मदत नाही अजून काही झालं तर. हो पहा आता ॲडव्हान्सचं राहिलंच होतं. तर म्हणलं 5,000 10,000 रुपये जे काय असेल तुमच्याजवळ तेवढा ॲडव्हान्स देऊन द्या. आम्ही कसं हात लावून देतो मग. बापरे ॲडव्हान्स आहे का. अरे काय ॲडव्हान्स काय म्हणला. मजूर घेऊन तू मजुरीची मतलब. बघा तुमच्या घराभोवती हिंडाव का मग आम्ही. कांदा चिकाचा राहिला आणि हेच झालं आणि तेच झालं आणि पुरलंच नाही. पहिले ॲडव्हान्स द्या तर आम्ही हात लावू बाबा. तसं नाही लावत आम्ही. आम्ही तर लय झर्र जायचं. बरं हे पहा मी 5,000 दिले चालते का. 5,000 देऊन देतो मग. मजुरी भले तुला देतो ना. टाईमशीरच देतो ना. नाही मजुरी तर टाईमशीरच लागेल ना. मजुरी समजा 12 वाजता काम झालं की संध्याकाळपर्यंत मजुरी जमा करत जा रोजची. हो झालं 1-2 दिवस समजा मागं पुढे. पण पैसे नगदी लागत जाईल 1-2 दिवस आड. हो ना नगदी पैसे नगदीच घेणार रे. हो फक्त किती आता 5,000 देऊ का मग. हो बिलकुल. हो मी काय म्हणतो 6,000 मारायला लावा. म्हणजे आम्ही 3 कुटुंब 2-2 हजार रुपये याच्यावर फोन पे मारून दे म्हणा. नाही तर माझ्यावर मारून दे. मी यायला देऊन देतो. बरं ठीक आहे मग 6,000 द्यायला लावतो. ओके. हो चला म्हणलं लवकर बसा तिथं. न्यायरी करा. मी पैसे पाठवून देतो. बरं, ठीक आहे मग. हो या तुम्ही पाणी घेऊन या मग. भरणे 2-3 भरणे घेऊन या आमच्यासाठी. आम्ही बसतो तिथं. हो चला तिकडे चला झाडाखाली चला. काय म्हणते म्हणा बाबा. बोला बाबा काय म्हणत होते. अरे मारती मी काय म्हणतो ते काय कांद्याचं सौदा गड्या मोठं कठीण काम झालं बा. हो काय हे रोजान सांगितले बा मग. नाही ना रोजानं खायले तुम्ही सांगितले. दिन जेव्हा पैसा अवसाने यायचं. अरे रोजानं नाही उदळच सांगा द्यायले. उदळ काऊन नाही दिलं. काहीच्या काही सांगून राहिलं ना. 15-16 हजार रुपये एकर म्हणते ती. 14,000 आलती ती. हो मी म्हटलं बा 14,000 काय आपल्याला पटत नाही. हो ते म्हणे राहू द्या. आता ते गेले होते. हो तर शेवटी आता कंदिलाबाजी म्हणे पहा बा कसं करावं रोजानं ठेवून देऊ म्हणे. रोजानं काय पुरणार नाही ना. मग काय तर हे उदळ असलं का नाही सकाळी आपलं 12-1 वाजे लोक करते. अजून 4 वाजतापासून 7 वाजे लोक करते. तर रप मोकळे होऊन जाते वावर. पण मजुरीत पुरते आपल्याला. उदळ एवढे पैसे लागत नाही ना एकराले. मग अरे 10,000च होती एक एकर पाहिजे तू. म्हणता का. बरं पाहा मग तुमच्या हिशोबानं काय म्हणते मजुरी गिजुरी. फक्त त्याला टाईमचं सांगा. हो बरोबर टाईम टू टाईम काम करावं लागेल म्हणा. आहे ना माणूस म्हणत आहे ना आपला कंदिलाबाजी. त्याचे देखतच म्हणलं म्या टाईम टू टाईम लागन का. बरं ठीक आहे मग. आता काय करा म्हणा मग सुरू मग. हो नारळ फोडा. हो करून टाका सुरू. हो पण ते ॲडव्हान्स मागून राहिले बुवा. हो 5,000 रुपये द्या म्हणते कमीत कमी. आता काय इच्छित ॲडव्हान्सही पाहिजे का द्यायला काही आपलं. हो काम झाल्यावर पैसे घ्या ना मग तुम्ही. काय बुडून राहिलो म्हणा गावाच्या बाहेर गेलो. आपण ते ऐकून नाही राहिले ना. 6,000 रुपये तिघाला देऊन द्या म्हणे. हो तर ते त्याशिवाय काही हात लावत नाही. लयच अडसून राहिले काय मग हिंत. बरं 6,000 रुपये नाही का. बरं ठीक आहे मग कोणाच्यात मारू मग. शिवलालच्यात मारून दे ना. नाही तर मग तिघाचे 2-2 हजार रुपये मारून दे. म्हणजे आपलं कसं टेन्शन नाही राहत. नाही तर शिवलालच्या याच्यात मारून दे. त्याच्या इकडे सगळा हिशोब देऊन टाकू आपण. बरं ठीक आहे मग. हो शिवलाल बोले म्हणा. हो तुमच्या जर फोन पे मारून देतो म्हणा 6,000 आता. हो लावा म्हणा हात. काही टेन्शन नाही. फक्त काम म्हणा कामासारखं करा म्हणा. नाही तर बस चालले आपले खेळणं. नाही मी हाव ना. मी संघ जाऊन त्याच्या मागं जाऊ ना. कुठं जाते ते. हो चांगलं द्यायला सांगतो ना कसं असते काम. काही काळजी करू नको. पाठवतो 6,000 दिले.
काय म्हणलं 6,000 रुपये आले ना आताच टाकले असं मारतीन मी सांगितलं त्याले आले का हो आले आले आता झाले तर हो काही विषय नाही आता फक्त आता तुम्ही पाणी आणा अर्जंट हा उशीर काही करू नका पटकन पातीवर बसलं पाहिजे आम्ही हो ना बस आता पाणी घेऊन येतो एक डबकीने एक भरणं हा तर म्हणलं आता सगळा व्यवहार कसा तो आजवळ राहील बा पैशाचा बाकीचे तुम्ही ते समावून घेता बाकी काय आहे तो नाही काही विषय नाही शिवलाल भाऊजवळ असलं सगळा हिशोब चालते आमचा आम्ही घेत त्याच्यापासून फक्त म्हणलं बा 250 रुपये रोजाना आहे हो रोजचे समजा आमचे एका जोडीचे 500 रुपये 1500 रुपये रोज आमचा समजा सकाळी 7 वाजतापासून तर 12 वाजेपर्यंत संध्याकाळी पैसे आपल्याला आले पाहिजे झाला आता आजपासून आपला कांदा उपडणं सुरू या लवकर या मला पाणी घेऊन हो तसा घात जात नाही बरं हो या लवकर या आता शेवटी तुम्ही रोजानच केलं पण मला वाटे उदळ केलं असतं ना सकाळपासून 12 वाजे लोक 4 वाजतापासून 7-8 वाजे लोक 10-15 बायात आपलं 1 एकर काढत होतो आम्ही पाय ना तू आज ते बा दिवसभर ते आपला तालतोल पाय ते संध्याकाळी म्हणून हे बा उदळ्याचे 14,000 रुपये एकर करा बा 2 एकर नाहीतरी आता 6,000 रुपये अटकेलच आहे त्याचे त्याला अजून बजवून आपल्यापासून काढून घेणंच आहे कांदा तसंच करा हो आज का नाही जरासं म्हणजे काम चुकारपणा करा म्हणजे मग उद्या मुक्काट्याला उदळ दिलं पाहिजे पाहू आता काय होते पाय ना तू लय हन्या सांगणार होते आज आम्ही तिघही जण हा तुम्ही कसं लय गडबड करू नका शांततेने चालू द्या बरोबर संध्याकाळी त्यानं उदळत दिलं पाहिजे आपल्याला ते काय आम्हाला सांगा लागते काही विषय नाही करा म्हणलं शिदरा देऊन द्यायचं हा सुरू करून द्या तोपर्यंत पाणी येतेच द्यायचं अरे काय इतकी घाई आहे का म्हणलं हा उदळ आहे का रोजा नाही ना थांबणं गडबड काय करून राहिली पाणी येऊ दे पाणी आल्यावर जेवण सुरू करू मग फालतू घशात अटकला बसा लागत बस म्हणलं मुकाट्यानं खाली आता लवकर जा लागत नाही का हो हे कसे आहे माणसं आहे वैदी हो लवकर पाणी नेऊन द्या लागन जेव्हा बा लवकर ताली सुती लावून द्या लागन द्यायला नाही ताली सुती म्हणजे पाहिजे तू आता त्याला दिवसभर असं म्हणजे आडोंगे फिरून नाही देत नाही मी हो पाणी पाहिजे का चल घे पाणी पाहिजे का चल घे चाल बिलकुल सुरूच हो 7 ते 12 म्हणते ना ते हां 250 पाहिजे ना त्याले हो थांब ना म्हणा तू आता 250 देतो ना तुले हां पूर्ण असं म्हणजे बिलकुल त्याला थंडागारच देतो करून आज तसं करायच लागते बरं हो इकडे तिकडे जातच नाही तू इथंच राह संख्या आहेस ना बस त्याला 9 वाजता चहा म्हणतात चहा चल चहा गेले का पण 12 वाजे लोक त्याला असं आळून फिरू नको देऊ हे बा कापटच काढून द्यायचं आता त्याला काय वाटवायला सोपं वाटवायला का मग श्रम द्यायले हां हो चाल आता लवकर पटकन टाईमपास करायला पुरत नाही आता चाल मग